अफर्मेशन्स वास्तवात कशी आणायची याचा रहस्य जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि 2 मिनिटात जाणून घ्या की अफर्मेशन वास्तवात कसे उतरतात. तर नमस्कार, मी आहे अवतार संगीता आणि माझ्या अमित ब्रँड कम्युनिकेशन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेचच मिळेल आणि माहितीपूर्ण व्हिडिओ, प्रेरणादायी असे व्हिडिओ, लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल जे काही व्हिडिओ असतील आहेत माझ्या चॅनलवर ते तुम्हाला नक्कीच लवकरात लवकर पाहता येतील. त्यामुळे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर शेवटी लाईक आणि शेअर करा. तर हा व्हिडिओ तुम्ही 2 मिनिटांमध्ये आपण समजून घेऊयात की कशा पद्धतीने अफर्मेशन यशस्वी होतं. अफर्मेशन्स यशस्वी होण्यामागचं रहस्य काय जे आहे हे जाणून घेऊयात. त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. तर अफर्मेशन्स करताना किंवा एखादी आपण साधना करतो आहोत बाबा, तर ते कोणतीही साधना असो, शारीरिक असो किंवा मानसिक, तर त्याच्यामध्ये नेमकं कोणत्या गोष्टीचा जास्त प्रभाव पडत असतो हे तुम्हाला माहिती आहे का? म्हणजेच नेमका प्रभाव कोणाचा पडतो, शब्दांचा की भावनांचा, हेच आपल्याला माहिती नसतं. तर माझं उत्तर नेहमी एकच असतं की ह्या दोन्हीची भूमिका महत्त्वाची आहे. म्हणजे भावना पण आणि शब्द पण, हे दोन्ही एकमेकांशी कनेक्टेड आहेत. त्यामुळे कसं आहे की भावना ही अधिक खोलवर काम करतात, कारण आपलं अंतर्मन जे आहे जे शब्दांपेक्षा भावनांना अधिक चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देतं. म्हणजे आपलं अंतर्मन आपली भावना ऐकतं, आपलं फिलिंग ऐकतात आणि त्याला तसंच प्रतिसाद देत असतं. पण मग याचा अर्थ असा नाही की शब्दांकडे दुर्लक्ष करायचं. म्हणजे आपण जे काय बोलणार, जे काय अफर्मेशन बोलतो की बाबा मला ही माझ्या मनासारखं नोकरी मिळाली आहे, हे जे काही अफर्मेशन बोलतो याच्यामध्ये जे काही शब्द आलेत, आपण जे शब्द उच्चारतो तर त्या शब्दांना दुर्लक्ष करायचं का? तर असं अजिबात नाही. कारण आपण बोललेला शब्द हा एखादी भावना घेऊनच येतो, बरोबर आहे. जसं की आपण वारंवार उच्चारतो की त्याचा जे काही आपण बोलतो त्याचा ठसा हळूहळू आपल्या मनावर उमटत असतो, बरोबर. म्हणजे जर आपण खूप आनंदी आहोत तर आनंद हा शब्द म्हणजे ती फिलिंग घेऊन आलेला आहे. तो हॅप्पी असण्याची, मी आनंदी आहे हे सांगण्याची तो फिलिंग घेऊन आलेला तो शब्द आहे की आनंद, हॅप्पी. त्याच्यामुळे तो अंतर्मनाला लगेचच कॅच केला जातो. यासाठी अफर्मेशन्स तयार करताना सकारात्मक आणि प्रेरणादायी शब्दांचीच निवड करणं आवश्यक आहे. आजार, भीती किंवा नकारात्मक परिस्थिती दर्शवणारे शब्द शक्यतो टाळा. म्हणजे आपण असं म्हणतो ना, अरे मला पाठदुखीचा खूप त्रास होतो आहे, पाठदुखी. मग हे पाठदुखी हा शब्द तुम्ही जो बोलताय तो निगेटिव्ह आहे, बरोबर. पाठदुखी तर कधी कधी काय होतं की आपलं अंतर्मन पटकन ते शब्द कॅच करतं की पाठदुखी. मग पाठदुखी ती कधीच कमी होत नाही, ती कंटिन्यू सुरूच होते. तर तसं न म्हणण्यापेक्षा मी आता मला खूप छान वाटतं आहे, माझं सगळं आधार बरा झालेला आहे, जे दुखणं आहे माझं ते कमी झाले किंवा पूर्ण बरं झालं आहे, अशा पद्धतीने उच्चार हे गरजेचे असतात. त्यासाठी शब्द तसं निवडणं गरजेचं असते. तर आणि नकारात्मक परिस्थिती दर्शवणारे शब्द निवडायचे नाही. त्याऐवजी आपण ज्या अवस्थेत पोहोचू इच्छितो त्या अवस्थेचं चित्र शब्दांमध्ये उभं करा. म्हणजे आपल्याला जे काही हवं आहे, मी अगदी निरोगी आहे, मी आनंदी आहे, हे जे आपल्याला फील करायचं आहे तसं इमेज म्हणजे तसं मॅनिफेस्ट करा. तसं चित्र डोळ्यासमोर आणा, तसं चित्र मनामध्ये तुम्ही तयार करा. जसं की माझं शरीर दररोज अधिक निरोगी आणि ऊर्जावान आणि संतुलित होत आहे. अशा प्रकारच्या अफर्मेशन्स मनाला योग्य दिशा देत असतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृतज्ञता. जेव्हा आपण मनापासून कृतज्ञतेची भावना अनुभवत अफर्मेशन्स म्हणतो ना, तेव्हा त्याचा परिणाम अधिक खोल आणि प्रभावी होत असतो. कारण त्यावेळी शब्द केवळ उच्चारले जात नाहीत, तर ते भावनेच्या ऊर्जेसोबत आपल्या अंतर्मनामध्ये पोचत असतात. म्हणून लक्षात ठेवा, योग्य शब्द मार्ग दाखवतात आणि योग्य भावना त्या मार्गावर पुढे जाण्याची ऊर्जा देतात. त्या दोघांचा सुंदर मिलाफच, शब्द आणि भावना यांचा सुंदर तुम्ही मिलाफ केला, दोघांना एकत्रित चांगल्या पद्धतीने तुम्ही हे केलं, गुंफलं आणि शब्द आणि भावना एकत्रित रचून, एकत्र गुंतवून जर तुम्ही इमॅजिनेशन केलं तर नक्कीच अफर्मेशन चांगल्या पद्धतीने ते वास्तवात उतरतं आणि तशा गोष्टी खरंच घडतात. तर हे एकच रहस्य आहे की शब्द आणि भावना हे परस्पराशी संलग्न आहेत. तर त्या पद्धतीनेच ते उच्चारा. नकारात्मक शब्द अजिबात आपल्या
बोलण्यामध्ये ठेवू नका. आपल्या अफर्मेशन्समध्ये नकारात्मक शब्द आणू नका. चांगले शब्द, हॅपी फिलिंग देणारे शब्द आणि मग तसे ती भावना हेच तुम्हाला तुमचं मॅनिफेस्टेशन सत्यात उतरवण्यासाठी मदत करते. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीसह. धन्यवाद.